सलाम. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. इमॅन्युएल मराठी अलायन्स चर्च 12 बंगला भुसावळ आपले स्वागत करीत आहे. आजचा प्रभुवार हा आपल्याला प्रभूने दाखवलेला आहे. खरोखर त्याची उपकारस्तुती करण्यासाठी आपण आपल्या पवित्र मंदिरात जरी जमू शकत नाही, कोरोनामुळे सर्वत्र स्थगिती आहे, तरी आज आपण आपापल्या घरीच जसे आपण दर रविवारी चर्चला जातो त्याप्रमाणे एकत्र बसूया. आपली पवित्र आत्म्याद्वारे तयारी करून घेऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र सान्निध्यात जाऊया. आज आपल्याला आपले तरुण संघ प्रेज अँड वर्शिपमध्ये नेतील. त्यानंतर आपल्याला प्रभूचा मानना आपल्या सेवकाद्वारे प्रभू देणार आहे. देवाची उपकारस्तुती करतो की मागील आठवडाभर आपल्या सर्वांना चांगल्या रीतीने प्रभूने सांभाळलेला आहे. त्यासाठी आपण देवाची उपकारस्तुती नेहमीच केली पाहिजे आणि जेवढी पण या कोरोनाच्या काळामध्ये त्याची उपकारस्तुती आपण करू ती कमीच राहील, कारण देवा आपल्याला या कोरोनापासून सांभाळत आहे. जरी आता पुष्कळ उघडं झालेलं आहे, लोक व्यवहार करत आहे, दररोजचे कामकाज सुरू झालेले आहे, शाळा कॉलेज मंदिरं हे जरी बंद आहे तरी लवकरच हे सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आणि आपण ह्या परिस्थितीमध्ये आहोत की केव्हा आपलं पवित्र मंदिर आपल्यासाठी उघडलं जाणार आहे, केव्हा आपण एकत्र येणार आहोत. देवाच्या इच्छेच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. लवकरच आपण एकत्र होणार आहोत आणि कोरोनाही हळूहळू लोकांना लागण कमी होत आहे. लोक रिस्ट्रिक्शन घेत आहे. लोक आपापल्यासाठी सर्व प्रकारचं डिस्टन्स आणि मास्क लावून व्यवहार करत आहे. पण काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत की ह्या गोष्टी गौण ठरण्यात येत आहे. काही हरकत नाही. लवकरच आपण परत एकत्र येणार आहोत देवाची उपकारस्तुती करण्यासाठी आणि देवा आपले सर्व मार्ग मोकळे करणार आहे. आपल्या परत एकदा सांगतो की काही विनंत्या असतील त्या पंचाजवळ आपण फोन करून सांगाव्या. जरी कोणीच आपल्याकडे व्हिजिटला येत नाही, कारण करोनामुळे त्यावर स्थगिती आम्ही आणलेली आहे. आम्ही हळूहळू लोकांशी फोनवर बोलत आहोत, त्यांचे सर्व विचारपूस करत आहोत आणि पुष्कळ प्रश्न लोकांपुढे आहेत, पुष्कळशा गोष्टी आहेत. पुष्कळजण आत्मिकतेमध्ये थंडही झालेले आहेत, पुष्कळजण नाराज झालेले आहेत. आपल्या सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपले पवित्र मंदिर उघडलेलं की आपल्याला सर्व सोक्षमोक्ष होणार आहे. काहीच गरज नाही की आपण नाराज होणे, काहीच गरज नाही की आपल्या काही गोष्टी पूर्ण होत नाही, इच्छा पूर्ण होत नाही तर आपण मनमुटाव करून घ्यावा. तसं काही होऊ देऊ नका. आपण सर्वजण एक कुटुंब आहो आणि जर काही पण गरज आहे तर आपण कृपा करून लोकांना फोन करा, त्यांना आपली व्यथा सांगा किंवा आपले काय गाऱ्हाणे आहे ते सांगा किंवा आपली काही कंप्लेंट आहे ते सांगा, आपल्या काही विनंत्या आहे ते सांगा. तसंच मी परत सांगतो की जर कोणाच्या घरी आनंद आहे, कोणाचे वाढदिवस आहे, कोणाच्या घरी दुःख आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना पाहिजे आहेत, कोणी आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, तर कृपा करून आपण गुरुवारच्या अगोदर पंचाला फोन करावा, जेणेकरून ते गुरुवारपर्यंत आम्ही हे रेकॉर्डिंग करतो. तेव्हा गुरुवारी जर आम्हाला सर्व गोष्टी कळल्या तर त्या आम्ही ह्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला सांगू शकतो. आपल्या पवित्र सभेच्या वेळेस आपण लोकांपुढे आपले सर्व म्हणणे सांगू शकतो आणि लोक त्यासाठी त्या विनंत्यासाठी प्रार्थना करू शकतात. आपण ह्या दिवसामध्ये प्रार्थनेत अधिक राहिलं पाहिजे, कारण पुष्कळशा अडीअडचणी आहेत, सर्वांनाच आहेत. तरी पण काही पण अडीअडचणी ज्या असतील आपल्याला तर त्या दूर जर करायच्या आहेत तर आपण प्रथम आपल्या गुडघ्यावर येऊ, प्रार्थनेच्याद्वारे प्रभूजवळ आपले गाऱ्हाणे सांगू, विनंती सांगू आणि मग काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पंचाला सांगू शकता.
आणि त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. त्यानंतर मी विनंती करेल की आपले जे तरुण संघ आहेत, जरी नवीन आहेत, लेकरं शिकत आहेत, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आणि हळूहळू ते पूर्ण वाद्य शिकतील. त्यांना मार्गदर्शन आपले तरुण जे सिनियर आहेत ते करत आहेत. आणि मला आनंद वाटतो की मागच्या वेळेस 2 तरुण नवीन आले आणि त्यांनी वाद्य वाजवले. चांगली गोष्ट आहे. जरी चुका आहेत काय हरकत नाही, घाबरायचं नाही. आपली मंडळी, आपलं कुटुंब एक आहो आणि तुम्ही तिथं शिकणार आहात आणि मग तेच प्रेझेंट वर्शिप आणि चर्च चालू असताना त्याचा उपयोग परमेश्वर तुमच्याकडून करून घेणार आहे. म्हणून काही लाजायची गोष्ट नाही. देवाची उपकारस्तुती करू. आकाश साळवेचं ऑपरेशन झालं आहे, तो बरा आहे. त्याची भेट घेऊन आलेलो आहो आणि देवापर्यंत त्याला बरं केलेलं आहे. अशक्तपणा जरी आहे तरी तो पूर्णपणे बरा आहे. देवाची उपकारस्तुती करतो. तसंच देवाची उपकारस्तुती करतो की मिसेस सुषमा तेलगोटे मावशींचा वाढदिवस झालेला आहे. त्यांच्यासाठी आपण उपकारस्तुतीची प्रार्थना करणार. तसंच मोरे यांच्या मुलाचा वाढदिवस झालेला आहे, त्याच्यासाठी आपण प्रार्थनेत जाणार आहोत. म्हणून म्हणतो की लोकांनी आम्हाला कळवावे हे की आपले वाढदिवस झाले तर त्यांच्यासाठी आपण उपकारस्तुतीची प्रार्थना करू. जे बरे झाले त्यांच्यासाठी उपकारस्तुतीची प्रार्थना करू. प्रार्थना विनंत्या जर आपण दिल्या तर त्या ग्रुपवरही टाकण्यात येतील. म्हणून कृपा करून आपण सर्वप्रथम आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही असो त्या पंचाला कळवाव्या. थँक्यू. यावेळेस आपण प्रार्थनेत जाणार आहोत. सर्वजण आपापल्या ठिकाणी प्रभूच्या समक्षतेत येऊया. पवित्र पवित्र सेनाधीश देवा, अब्राहम इजाक याकोबाच्या पवित्र देवा, ही प्रार्थनेची गोड चांगली दाखवलीस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. मागील आठवडाभर देवाप्पा तू आम्हा सर्वांना चांगले सांभाळलेला आहेस. सर्व प्रकारच्या रोगराई अपघातापासून आमचं संरक्षण केलेलं आहेस. खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. मागतो माझ्या पवित्र देवा की तू सर्व प्रकारे तुझ्या संरक्षेच्या कवचात आमच्या मंडळीतील सर्व लहान थोर जे आहेत त्यांना तू बांधून ठेवतोस. तुझी उपकारस्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मागतो अप्पा की आजच्या पवित्र वारी तू आम्हाला परत एकदा तुझ्या समक्षतेमध्ये येण्याची संधी दिलेली आहेस. हो माझ्या पवित्र देवा, त्यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. विशेष करून मागतो माझ्या अप्पा की ह्या करोनाच्या दिवसामध्ये जरी चर्च बंद आहे, आम्ही एकत्र येऊ शकत नाही, पण हीच वेळ आहे की आम्ही तुझ्याकडे अधिक चांगल्या प्रकारे अवलोकन करू शकतो. अधिक शास्त्रवचनामध्ये प्रार्थनेमध्ये आम्ही रममान होऊ शकतो. अधिक आपला वेळ तुझ्यामध्ये तुझ्या सान्निध्यात आम्ही घालवू शकतो. हो माझ्या बाप्पा, यावेळेस सैतान हा सर्व प्रकारे आपल्यावरती वार करू शकला नाही, याबद्दल त्याला फार दुःख होत आहे. कारण आपण सर्वजण प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकत आहे. हो माझ्या बाप्पा, आम्ही शेवटल्या दिवसात आहो, आम्हाला सर्व गोष्टी समजतात, पण तरी आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही. पण देवाप्पा तू आपल्या लेकरांना आपल्या तळ हातावरील फोड्याप्रमाणे सांभाळतो. हो माझ्या पवित्र बाप्पा, खरोखर या दिवसामध्ये कोणाच्याही घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता तू पडू देत नाही, याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आणि बाप्पा, जर कोणाच्या घरात काही आजार, दुःख किंवा अन्नधान्य ह्या गोष्टी नसतील तर ते देवाप्पा प्रार्थनेद्वारे तुझ्याजवळ येऊ शकतात आणि तुला विनंती करू शकतात. आणि त्या सर्व विनंत्या तू मान्य करतोस, कारण आपल्या लेकरांची काळजी घेणारा तू एक जिवंत आणणारा आमचा बाप आहेस. हो माझ्या बाप्पा, सर्व गोष्टी तुला अवगत आहे. आमच्या सर्व जगिक चालीरीती तुला माहीत आहे. थोडा वेळ आम्ही तुझ्याकडे लक्ष द्यावं, थोडा वेळ आम्ही तुला द्यावा, कमीत कमी असं तरी होऊ दे. ही संधी आम्ही गमवू नये. आजच्या पवित्र वारी तुझ्या समक्षतेत आम्ही बसावं, असं तू कृपादायक होऊ दे. हो माझ्या पवित्र देवा, यावेळेस आम्ही तुझी उपकारस्तुती करतो की मोरे यांच्या मुलासाठी की देवाप्पा त्याला सुमित मोरेला तू
नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याची संधी दिलेली आहे. त्याचा वाढदिवस त्याला झालेला आहे आणि देवप्पा तो जरी मुंबई या ठिकाणी कामाला आहे तेव्हा तू त्याला सर्व प्रकारचं संरक्षण दे, करोनापासून त्याचा सांभाळ कर आणि काम करण्यासाठी लागणारी शक्ती, बुद्धी, ज्ञान, आरोग्य, संरक्षण पुरव आणि ह्या तरुणपणामध्येच त्याने तुला आपला तारणा म्हणून स्वीकारलेला असताना त्याचं तू संरक्षण कर आणि तो तुझ्या पवित्रतेत चालेल असं तू होऊ दे. तसंच आम्ही तेलगोटे मावशीसाठी मागतो की त्यांनाही तू सर्व प्रकारे देवप्पा नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलेली आहे. हो माझ्या बाप्पा, तुझी उपकारस्तुती करतो की त्याही आमच्या चर्चमध्ये एक ॲक्टिव्ह मेंबर आहे, महिला संघामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतात. हो माझ्या बाप्पा, तुझे उपकार मानतो की असे लोक तू आम्हामध्ये ठेवलेले आहे. मावशीसाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. नवीन वर्षामध्ये त्यांना सर्व प्रकारे देवप्पा शक्ती, बुद्धी, ज्ञान, आरोग्य, संरक्षण पुरव आणि तू त्यांना अधिक चांगल्या प्रकारे नवीन वर्षामध्ये आयुष्य जगण्यासाठी देवप्पा सहाय्य मदत कर. त्यांच्या सर्व अडीअडचणी तू दूर कर आणि सर्व त्यांच्या घरामध्ये त्यांच्यामुळे इतरांना प्रेम मिळेल असं तू कृपा दाखवून होऊ दे. तर मागतो माझ्या बाप्पा की सर्व प्रकारे तू रंजन रामटेके ब्रदर आणि आकाश या दोघांनाही देवप्पा तू सांभाळत आहे, बरं करत आहे, याबद्दल तुझी उपकारस्तुती करतो. आकाश हा तरुण आहे आणि त्याला तू स्पर्श केलेला आहे, त्याबद्दल उपकार मानतो. तो बरा आहे, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. तरच देवप्पा त्याच्या कामाचे सर्व मार्ग तू मोकळे कर. लवकरात लवकर त्याला काम लागावं असे तू कृपा दाखवून होऊ दे. तसंच ब्रदर रंजन रामटेके यांच्यासाठी मागतो की त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू लवकर बरं कर माझ्या बाप्पा. त्यांची सेवा करणारे त्यांचे लेकरं आणि पत्नी यांना तू तुझं सहाय्य मदत कर, तुझी शांती त्यांना तू पुरव. तरच मागतो माझ्या बाप्पा की आम्हाला अजून माहीत नाही की मंडळीमध्ये कोण आजारी आहे की नाही, पण आम्हाला माहीत आहे की कोणीच आजारी नाही, कारण आम्ही प्रत्येक वेळेस तुझ्यासमोर नम्रतेने येऊन ही विनंती करतो देवप्पा की कोणी आजारी पडू नये. या सर्व गोष्टीसाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हो माझ्या बाप्पा की आमचा करोनामध्ये जे लोक काम करतात, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, तसंच पोलीस आणि होमगार्ड्स आणि बाकी दुसऱ्या ज्या संस्था आहे, ख्रिस्ती संस्था, ख्रिस्ती इतर संस्था, तसंच मिनिस्टर आणि त्यांची सर्व मंत्रिमंडळ, तसंच आमच्या जळगाव डिस्ट्रिक्टचे सर्व जे करोना योद्धा आहेत, जे कलेक्टरपासून तर सर्व लहान वर्गापर्यंत अशा सर्वांना आम्ही तुझ्या समक्ष आणतो बाप्पा. हे जेव्हा मदत करतात, सहाय्य करतात, तेव्हा त्यांना करोनापासून संरक्षण दे आणि सर्व कामं त्यांनी व्यवस्थितपणे करत असताना देवप्पा जरी ते तुला ओळखत नाही, पण त्यांनी तुझी देव आहे म्हणून भीती बाळगावी आणि व्यवस्थित त्यांनी चांगलं काम करावं असं तू होऊ दे. हो माझ्या बाप्पा, आमच्या मंडळीतील सर्व लोकांना तू तुझ्या सुरक्षिततेच्या कवचात तू बांधून ठेवलेला आहेस, याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आमच्या मंडळीला देवप्पा लवकर चर्च बांधण्याची गरज आहे आणि आमचे मार्ग तू सर्व मोकळे कर. जे सैतानी अडकण करणारे लोक आहे अशांना तू पवित्र आत्म्याची टोचणी लागू दे, कारण देवप्पा त्यांना माहीत आहे की तू खरा तारणारा देव आहे, तरीही ते तुझ्या विरोधात काम करत आहे, तेव्हा त्यांच्या मनाला तू टोचणी लागू दे. तरच मागतो माझ्या पवित्र देवा की तू सर्व प्रकारे जेव्हा पण चर्च सुरू होतं आहे तेव्हा सर्व प्रकारे आमचे मार्ग तू मोकळे कर आणि कोणालाही चर्चमध्ये येताना जाताना, चर्चमध्ये बसताना कोरोना बाधित होणार नाही असं तू होऊ दे. तरच मागतो माझ्या पवित्र देवा की सर्व प्रकारे तू तुझ्या सुरक्षेच्या कवचामध्ये आमच्या मंडळीतील सर्वांना तू बांधून ठेवलेला आहेस, याबद्दल उपकार मानतो. मागतो माझ्या बाप्पा की ह्या दिवसामध्ये ऑनलाईन चर्चेस पुष्कळ झालेले आहेत आणि ह्याचा परिणाम देवप्पा सैतान चवताळलेला आहे आणि ख्रिस्ती इतर लोक देवप्पा जे हे पाहत आहेत तेही तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत आणि तुझा स्वीकार करत आहे. खरोखर देवप्पा प्रत्येक गुडघा तुझ्यासमोर टेकणार आहे. हे सर्व पवित्र वचन जे आहे ते पूर्ण होणार आहे. हो माझ्या बापा, तुझी उपकारस्तुती करतो. आमच्या मंडळीसाठी पाळकाची गरज आहे आणि आम्ही चांगला शिक्षित तरुण पाळक पाहत आहोत आणि आज देवप्पा आमचे जे पाळक आहेत रेव्हरंड जॉन साळवे, ते आम्हाला तुझ्या प्रभूच्या वचनातून जे काही मानणं आम्हाला पुरविणार आहे देवप्पा, त्यांच्या जिभेला तू स्पर्श कर, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि प्रत्येकाला देवप्पा
त्यांच्या वचनाद्वारे तुझ्या येणाऱ्या वचनाद्वारे, त्यांच्याकडून येणाऱ्या वचनाद्वारे पवित्र आत्म्याची टोचणी लागू दे. हो माझ्या बाप्पा, सर्व मार्ग मोकळे करणारा तू बाप आहेस, तुझ्या लेकरांची काळजी घेणारा तू बाप आहेस, त्याबद्दल तुझी उपकारस्तुती करतो. परत एकदा मागतो की सर्व वेळ देवप्पा तुझ्या सुरक्षेच्या कवचात तू आम्हाला बांधून ठेव. पुढील आठवडाभर आम्हा प्रत्येकाला तू चांगली सांभाळ. तुझी उपकारस्तुती करतो की सुभाष थोरात यांच्या घरी देवप्पा सुबोध याच्या मिसेसला कन्यारत्न झालेला आहे आणि आई आणि मुलगी दोघेही बरे आहेत. खरोखर तुझी उपकारस्तुती करतो देवप्पा. बाळाचा आणि त्या बाळाच्या आईचा दोघांचा तू सांभाळ कर आणि सर्व प्रकारे ह्या करोनापासून त्यांचं संरक्षण कर. आणि माझ्या पवित्र देवापा तुझ्यामध्ये ह्या लेकरांची वाढ तू होऊ दे. तू आपल्या लेकरांना देवापा सर्व प्रकारचं संरक्षण देतोस, याबद्दल तुझी उपकारस्तुती करतो. आता मागतो माझ्या बाप्पा की पुढील वेळ तुझ्या हाती सोपवून देतो. तरुण संघ देवा जेव्हा पवित्र वातावरण उत्पन्न करत आहे तेव्हा देवापा त्यांच्या जिभेला, त्यांच्या ओठाला तू स्पर्श कर. वाद्य वाजवताना त्यांच्या बोटांना तू चालना दे आणि सर्व कार्यक्रम पुढचा तुझ्या हाती सोपवून देतो. तो तू आशीर्वादित कर. ही लहान विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाची उपकारस्तुती करतो. यावेळेस आपला तरुण संघ आपल्याला प्रेझेंट वर्शिपमध्ये घेऊन जाईल. त्यानंतर आपण आपल्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. रेव्हरंड जॉन साळवे हे आपल्याला प्रभूच्या वचनातून आज मार्गदर्शन करणार आहे. तसंच मी विनंती करतो की जर आपण आपले वर्गणी वेगळी काढून ठेवत आहात, ती चांगली गोष्ट आहे. जेव्हा चर्च सुरू होईल दर रविवारची वर्गणी आपण जी जमा केलेली आहे ती आपल्या पवित्र भांडारात टाकू. आणि जर आपण दशमांश काढून ठेवलेला असेल तर जेव्हा पण पंच मंडळ आपल्याकडे येतं तेव्हा आपण त्यांच्या हाती तो सोपवू शकता. कारण परिस्थिती बिकट आहे, पुष्कळसा खर्च आहे सध्या. परत आम्ही विचार करत आहोत की किट वितरण करावं काही गरजू लोकांना. परत त्याची गरज आहे आणि वेळ अजूनही अटीतटीची चालूच आहे. पुष्कळांच्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आलेला आहे. तेव्हा प्रभू आपले मार्ग लवकर मोकळे करील हा आमचा विश्वास आहे. सहकार्य करा, मंडळीत एकत्र राहू आणि एक कुटुंब म्हणून आपण परत एकत्र येऊया. पुढील वेळ तरुण संघाच्या हातात देतो. तरुण संघ. थँक्यू. सलाम सर्वांना. परमेश्वराने आज नवीनसा दिवस दाखवला म्हणून त्याचे आपण खूप खूप उपकार मानूया आणि त्याच्याच नावाला आपण धन्यवाद आणि गौरव देऊया, कारण तोच एक महान पवित्र परमेश्वर आहे. आमेन आमेन. आणि आपण आता एक छोटासा गाणं घेऊया, वर्शिप सॉन्ग घेऊया. तू पुकारे मैं आऊ. Fire.
परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. गौरवशाली परमेश्वर खूप महान आहे आणि आपण अजून एक गीत गाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आपण गीत गाऊ, ये जोशुआ ने यरीहो के लोगों को कैसे मारा. मैं चाहता हूँ कि हम लोग सब लोग ये गाने को गाए और मुझको रिपीट करें जो गा रहे हैं और पूछे कैसे, क्योंकि बहुत इंपॉर्टेंट है पूछना कि जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा. तो आइए आपस में पूछे कैसे, ओके, और हम लोग गा के बताएंगे कि कैसे मारा. ओके, आइए हम बस यीशु के नाम को उठाए. जोशुआ ने जेरिको के लोगों को कैसे मारा, जोशुआ ने
आणखी अजून एक गीत घेणार आहोत. प्रार्थना करे आराधना करे, कारण परमेश्वर हाच आपला एक मेंढपाळ आहे आणि आम्ही त्याचे मेंढरू आहोत आणि आम्ही मेंढरू सारखे त्याचे स्तुती आणि आराधना करूया आणि त्याचीच प्रार्थना करूया, कारण तोच महान परमेश्वर आहे. आमेन. विश्वास है कि हम मांगेंगे तो हमें मिल जाएगा। आज जो भी प्रॉब्लम में है, जो भी कुछ मांगना चाहते हैं, आज उससे मांगे, विश्वास से मांगे और वो तुम्हें मिलेगा, सही समय पे मिलेगा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, खटखटाओगे
परमेश्वर आमचा मेंढपाळ किती महान आहे आणि प्रार्थना आणि स्तुती सर्व आम्ही त्यालाच करूया आमेन. आणि कारण त्याचंच नाव आपण उंचवूया आणि आपण आता स्तुती आराधना केली देवाची आणि आपण वर्शिप मध्ये जाऊया. तेरी स्तुती मैं करू, आराधना मैं करू, कारण आमचा थोर थोर महान परमेश्वर आणि त्याचंच नाव आम्ही उंचवूया आमेन. बहुत इम्पोर्टेंट है उसका साथ. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु. दूर तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल
तुझ्याच नावाच्या स्तुती असो देवपा, तुझ्याच नावाला गौरव असो देवपा. हो देवपा, तुझ्याच नाव देवपा उंचविला जावा देवपा, कारण तूच महान परमेश्वर आहे देवपा, कारण तूच जीवित परमेश्वर आहे देवपा. आणि देवपा आमच्यावर किती पण संकट आले देवपा, किती देवपा आमच्या कठीण परिस्थितीत देवपा, आम्ही फक्त आणि फक्त देवपा तुझंच आणि तुझंच नाव देवपा आम्ही गौरव करूया देवपा, आणि तुझंच नाव देवपा आमच्या ओठांद्वारे देवपा तुझंच नाव उंचविला जावं देवपा, असं तू होऊ दे देवपा. आणि देवपा पुढे पण आमचं तू मार्गदर्शन कर देवपा. आम्ही जे भक्ती केली देवपा, तुझी देवपा जी आराधना केली देवपा आमच्या ओठांनी गळ्यांनी देवपा, ती तू स्वीकार कर देवपा. आणि पुढे आमच्या जीवनात देवपा, आमच्या सर्व मंडळीच्या देवपा जीवनात देवपा तू आमचं मार्गदर्शन कर देवपा, तू आमच्या सोबत राह देवपा देवपा, कारण तूच आमचा मेंढपाळ आहे देवपा, आणि आम्ही तुझे मेंढरू आहोत देवपा. जसं मेंढपाळ देवपा मेंढरूंना सोडत नाही देवपा, तू कधीच आम्हाला त्यागणार नाही देवपा, असा आमचा पक्का विश्वास आहे देवपा देवपा. आणि पुढे देवपा पास्टर अंकल जे वचन देणारे देवपा, त्यांनी देवपा आमचं मार्गदर्शन तू कर देवपा देवपा, आमच्या जीवनात देवपा तू वचनांनी देवपा मार्गदर्शन कर देवपा. ही लहानशी प्रार्थना गोड पवित्र नावाने मागतो म्हणतोय, आमेन. सर्वांना शुभप्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. प्रभुवारी आज आम्ही या ठिकाणी ऑनलाईन प्रार्थनेमध्ये एकत्रित आलो आहोत, आणि सर्वांचे मी आभार मानतो जे कोणी या ठिकाणी आहेत. आणि आम्ही सर्वात प्रथम सूत्र वाचनामध्ये जाणार आहोत. स्तोत्रसंहिता 96. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवस करा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याचे अद्भुत कृत्य जाहीर करा. हे आम्ही प्रार्थना करूया. आम्ही प्रारंभाची प्रार्थना करू. हे आपल्या स्वर्गातील जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे येतो ह्या वेळेस प्रभू. हे सुंदरच्या प्रभाती वेळेबद्दल आम्ही तुझे आभार उपकार मानतो प्रभू. खरोखर तुझी कृपा आमच्यावर झाली प्रभू, आणि म्हणून तुझी कृपेमुळं आम्ही हा दिवस पाहू शकलो प्रभू. आणि आजची प्रार्थना तू, आजची जी उपासना आहे तू आशीर्वादित करत आहेस, आमचा विश्वास आहे. आणि येणारं सर्व वचन, सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या आत्म्याने प्रेरित आणि तुझ्या सामर्थ्याने भरलेला असू दे प्रभू, आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. ही वेळ आमच्यामध्ये आता उपासना संगीत, काही गीतं गाण्याची वेळ आहे. उपासना संगीतमधून आम्ही काही गीतं गाणार आहोत. भक्तिगीत संग्रहामधून आम्ही तू बोलाविले सेवा कराया हे गीत आम्ही पाहणार आहोत. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदी. आम्ही सर्वजण एका आवाजामध्ये मिळून गाऊया देवाच्या गौरवासाठी. तू बोलाविले सेवा कराया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदी. तरी विश्वासे तुझं जवळी माझं नित्य राहू दे. माझं
क्षणभरेही तुझ जवळी किती शांती मनाशी किती मागेली प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी माझ गेली तव कृशीशी प्रभु ओढोनी तरी संपत्ती तव प्रेमीची भरती देशी संदनाची न मिळे सदाविना माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी माझ गेली तव कृशीशी प्रभु ओढोनी. खूप छान या ठिकाणी गीतकार म्हणतात की तू बोलावेले सेवा कराया प्रभू आलो आनंदी. देवाने पण आम्हाला आनंदाने बोलवलं आणि आम्ही पण आनंदाने देवाची आराधना करत आहोत. आणि या आम्ही दुसरं उपवास संगीतमधून एक गीत गाऊया आम्ही. गीत क्रमांक 207 गीत संग्रहामधून आम्ही पाहणार आहोत. निळो अण्णा निळो निळो अण्णा देवाच्या
ठिकाणी गीत संग्रहामधून आपण गीत गायलेलं आहे आणि खूप उत्तेजन करणारं आहे की आम्हाला काय जरी नसलं आम्ही देवाच्या चिंतनामध्ये आहोत, देवाचं म्हणून आम्हाला कळत राहायचं माझ्या प्यानो, आणि देव आम्हाला सर्व गोष्टी योग्य वेळेस पुरवणार आहोत. हे आम्ही आळीपाळीचे स्तोत्र वाचणार आहोत यावेळेस. स्तोत्रसंहिता 98 1 ते 9 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचेल. स्तोत्रसंहिता 98 आळीपाळीचे स्तोत्र ऑनलाईनवरती असल्यामुळं मी तुमच्यासाठी या ठिकाणी वाचणार आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत जाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बहुने स्वतःसाठी विजय साधिला आहे. परमेश्वराने आपला विजय वेदित केला आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घरावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीचे सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याचे स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वराच्या राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करो. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत. कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करील व लोकांचा न्याय सरळपणे करील. आमेन. ही वेळ आहे मध्यस्थीची प्रार्थना करण्याची. आम्ही सर्वजण एकाग्र होऊया. परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही जाणार आहोत आणि आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आज जगभरामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, वर्तमान स्थितीमध्ये आम्हाला ठाऊक आहेत आणि त्या गोष्टीसाठी आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. माझ्या प्रियांनो, या आम्ही सर्वजण मिळून त्या देवाच्या चरणी आम्ही आमची याचना करूया. आम्ही आमचे डोळे बंद करूया सर्वजण. हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर तू महान जीवित परमेश्वर आहेस प्रभू. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो ह्या वेळेस या वर्तमान स्थितीबद्दल. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी की ज्या स्थितीमधून आम्ही जात आहोत प्रभूजी, की तू आमच्या बरोबर आहेस. तरी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो प्रभूजी तुला की ह्या दिवसामध्ये आम्हाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभूजी. आज आम्ही विशेष करून आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहोत. आमचे सर्व लहान थोर सभासद सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. सर्वांचा ताबा तू घे ह्या दिवसामध्ये प्रभूजी. आम्हाला प्रभूजी तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र अभिषेकाने तू भर प्रभूजी. या दिवसामध्ये प्रभूजी आम्ही तुझ्याकडे अधिक आणि अधिक राहावं आणि तुझ्यामध्ये आम्ही बनून राहावं यासाठी आम्हाला मदत कर प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. जे आजारी आहेत प्रभूजी, जे वयोवृद्ध आहेत, ते सर्वांसाठी आम्ही मागत आहोत प्रभूजी. जगभरामध्ये प्रभूजी जे लोक आहेत, जे आजारामध्ये ग्रस्त झालेत प्रभूजी, पिढेमध्ये आहेत प्रभूजी, आम्ही प्रार्थना करू त्यांना तू मुक्त कर, त्यांना तू आरोग्य दे. तू यहोवा रोफेका आहेस प्रभू, आरोग्य देणारा जिवंत देव आहेस. आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. सर्व काही तू प्रभू, सर्व गोष्टी सर्व प्रभूजी तू तुझ्या हातामध्ये घे आणि सर्व काही तुझ्या कार्याने सिद्धी जाऊ दे प्रभूजी. अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. आम्ही प्रार्थना करतो ह्यावेळेस प्रभू. आमचे सर्व प्रार्थना विनंती आम्ही तुझ्याकडे सोपवतो प्रभू. जगभरातील प्रभू जे काही दुष्ट गोष्टी होत आहेत प्रभूजी, सर्वांचा ताबा तू घे प्रभू. आम्ही भारत देशासाठी आम्ही मागतो प्रभूजी. सर्व लीडर्स, सर्व नेते, सर्वांना तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभूजी. सर्वांचा ताबा तू घे माझ्या राजा आणि हो दे तुझे नावाचं गौरव प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. सर्व
कोरोनाग्रस्त सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. लवकरात लवकर प्रभूजी त्यांना तू आरोग्य दे प्रभूजी. जे वॅक्सिन जे येत आहे प्रभूजी ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचू दे प्रभूजी आणि लोकांना आरोग्य देऊन तुझे नावास तू गौरव तू करून घे प्रभू. आम्ही त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. या कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात यावा यासाठी आम्ही तुझ्याकडे याचना करतो प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो सरकार, राष्ट्रपती, प्रधान, पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळे आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस प्रशासन, नगरपालिका, कलेक्टर, तहसीलदार व जनतेसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. सर्व लोकांचा, सर्व नेतृत्व करणारे सर्व डिपार्टमेंट्स प्रभूजी, भारतातले सर्व कार्य करणारे सर्व डिपार्टमेंट आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. सर्व राज्य आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. सर्वांचा ताबा तू घे, योग्य ज्ञान बुद्धी तू प्रभूजी सर्व या नेत्यांना तू पुरव प्रभूजी, पुढाऱ्यांना पुरव प्रभू. योग्य रीतीने या भारत देशाला चालवण्यासाठी त्यांना तू मदत कर प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमच्या चर्चसाठी, आमच्या भुसावळ येथील चर्चसाठी आम्ही मागतो प्रभूजी. आमची भक्ती लवकरात लवकर प्रभूजी. आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर, आम्हाला मदत कर प्रभूजी. आम्ही समोर एकमेकांना भेटून तुझी भक्ती करावी, एकत्र येऊन आम्ही तुझी आराधना करावी असं तू होऊ दे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. ज्या ज्या ठिकाणी आणखीने प्रभूजी पावसाचा प्रभूजी कमकुवत आहे प्रभूजी, त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो तू योग्य पाऊस प्रभूजी त्या ठिकाणी तू पुरवू दे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो या पावसामुळे देखील प्रभूजी ज्या लोकांच्या जीवनामध्ये जे लोकांचं नुकसान झालं प्रभूजी, आम्ही प्रार्थना करू त्यांच्यासाठी प्रभू. त्यांना तू सहाय्य, त्यांना तू मदत कर प्रभूजी. त्यांना तू धीर तू दे माझे राजा आणि त्यांना तू परत एकदा पुनर्स्थापित तू कर प्रभूजी आणि हो तुझे नाव असं गौरव. आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये प्रभूजी. आमच्या येथील सर्व कोविड-19मुळे प्रभूजी त्रासामुळे जे कोणी मृत्युमुखी पडले प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांच्या प्रियजनासाठी प्रभूजी. त्यांना सर्वांना तू प्रभू सहाय्य कर, त्यांना मदत कर, त्यांना सांत्वन तू दे प्रभू आणि हो दे तुझे नाव असं गौरव. मी प्रार्थना करतो माझे राजा त्या सर्व परिवारांचा ताबा तू घे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो जे ग्रस्त आहेत प्रभूजी त्यांना देखील तू मुक्त कर आणि तुझ्या नावास तू गौरव तू करून घे. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी. इस्रायल हा जो राष्ट्र आहे प्रभूजी, हा तुझा राष्ट्र आहे. आम्ही त्यासाठी तुला मागत आहोत प्रभूजी. या इस्रायल राष्ट्राचं रक्षण तू कर प्रभूजी. जे वर्तमान स्थितीमध्ये ज्या घटना घडत आहेत प्रभूजी हे तुला ठाऊक आहेत प्रभूजी. आम्ही तुला प्रार्थना, तुला याचना करतो प्रभूजी. या देशावरती तुझं प्रेम आहे, हे तुझं देश आहे प्रभू, तुझं राष्ट्र आहे प्रभूजी आणि याला तू कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो त्याच प्रकारे ह्या काळामध्ये प्रत्येकाने तुझ्याकडे वळावे प्रभू, पश्चाताप करावा आणि तुझ्यामध्ये राहावा असं तू कर प्रभूजी आणि हो तुझं नाव असं करू. त्याच प्रकारे प्रभूजी आम्ही प्रार्थना करतो आमच्या चर्चमधील प्रभूजी जे वाढदिवस आहेत प्रभूजी, ह्या ठिकाणी मिसेस सुषमा तलगोटे आहे प्रभूजी. आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी सिस्टर सुषमा तेलगोटे यांच्यासाठी प्रभूजी. त्यांना तुझ्या पवित्र अभिषेकाने तू भर. मागील वर्ष त्यांना तू सांभाळलं, तुझे आभार उपकार मानतो. येणाऱ्या वर्षामध्ये देखील प्रभूजी त्यांनी पदार्पण केलेलं आहे प्रभूजी. येणारे चॅलेंजेस, येणारे सर्व आव्हानामध्ये प्रभूजी त्यांनी तुझ्या वचनाद्वारे खंबीरपणे उभं राहावं असं तू कर प्रभूजी आणि तुझं विजय होऊन तुझे नावाचं गौरव त्यांनी करावं असं तू कर. त्याच प्रकारे मी प्रार्थना करतो आमच्यामध्ये ब्रदर सुमित मोरे आहेत प्रभूजी. त्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर, तुझ्या सामर्थ्याने तू भर माझ्या राजा. त्यांना तू मागील वर्ष सांभाळच प्रभूजी आणि परत एकदा नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांना तू मदत केलीस. धन्यवाद प्रभू. इथून पुढे देखील प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये तू राहा प्रभूजी. त्यांना सर्व ज्या गोष्टी ते हाती घेतील प्रभूजी ते सर्व सिद्धी जाऊ दे प्रभूजी आणि हो तुझे नावाचं गौरव. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये सर्व काही तुझ्या गौरवासाठी, तुझ्या स्तुतीसाठी होते प्रभूजी. येणारे सर्व चॅलेंजेस, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी प्रभूजी सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो अक्षा साळवे यांच्यासाठी प्रभूजी. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर, अभिषेकाने तू भर, लागणारी गरज तू पुरव प्रभूजी. त्यांना लवकरात लवकर आरोग्य दे आणि तुझे नावास तू गौरव तू करून घे प्रभू. मी प्रार्थना करतो त्याच प्रकारे या ठिकाणी आमच्यामध्ये
रंजन रामटेके आहेत, मिस्टर रंजन रामटेके आहेत प्रभूजी, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये. त्यांचं ताप होतो की त्यांना लवकरात लवकर रिकवर तू हो दे प्रभूजी, आणि हो दे तुझे नाव तू गौरव. तू यहोवा रोफिक आहेस, तू आरोग्य देणारा देव आहेस प्रभूजी. आणि मी प्रार्थना करतो प्रभू सर्व आजारग्रस्त सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. त्याच प्रकारे ब्रदर मिस्टर रंजन रामटेके, अक्षा साळवे यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझं आरोग्य तू प्रदान कर प्रभूजी, आणि हो तुझे नाव असं करू. सर्व मध्यस्थीची प्रार्थना सर्व विनंती आम्ही तुझ्या हातामध्ये सोबत. आमचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस प्रभूजी, आणि आमचा ताबा तू घे. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी, येणारं वचन प्रभू तुझ्या आत्म्याने भरलेलं असू दे. हो तुझे नाव असं करू. तानारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना विनंती करतो म्हणतात प्रभूजी, आमेन. ही वेळ आहे दानार्पणाची. मी विनंती करतो आम्ही आपले दानार्पण सर्वजण प्रभूच्या भांडारामध्ये आणूया, प्रभूच्या भांडारामध्ये आणूया. त्यासाठी आम्ही एक गीत गाणार आहोत उपासना संगीतमधून. तन मन धन प्रभु तव चरणी.
आता ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची, संदेशाची वेळ आहे. माझे प्यानो, आम्ही आमच्या मनाची तयारी करू. ह्या वेळेस आम्ही प्रभूच्या जे म्हणणं आहे आमच्या जीवनाबद्दल, जी त्याची इच्छा आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहणार आहोत की तो आज आम्हाला काय बोलू इच्छितो. आम्ही प्रार्थना करूया. सर्वप्रथम प्रभूचे आम्ही तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला उंचावतो. प्रभूची ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. प्रभू, तुझे वचन ऐकण्यासाठी प्रभू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर प्रभूजी, कारण हे पवित्र आत्म्याने प्रेरित वचन आहे प्रभू, म्हणून आम्हाला तुझ्या आत्म्याची गरज आहे. मला देखील स्पर्श कर, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर प्रभू, आणि तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रकट कर. आणि शिकून यावर चालण्यासाठी, ह्या प्रकारे चालण्यासाठी आम्हाला मदत कर. आणि हो दे तुझे नाव सुखो तारणारा प्रभूजी ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना आणि विनंती करतो म्हणून त्या प्रभूजी, आमेन. योहान याचा 6वा अध्याय, योहान याचा 6वा अध्याय मी तुमच्यासाठी वाचेल. योहान याचा 6वा अध्याय 1 ते 14 आम्ही वाचणार आहोत. पाच हजारांना जेव घालणे. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिब्रिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यासह बसला. यहूद्यांचा ओलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांचे भाकरी पुरणार नाही. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जेवायच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्या कशा पुरणार. येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जेवायच्या 5 भाकरी उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय. आमेन. प्रेज द लॉर्ड. अद्भुत वचन आहे आणि ही गोष्ट आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. ज्यावेळेस या विषयावरती मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला काही गोष्टी या ठिकाणी आढळल्या आणि खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळेस आम्ही याचा अभ्यास करतो, येशू ख्रिस्त गालिल ह्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की येशू त्या ठिकाणी खूप मोठा चमत्कार करतो, जो आहे 5,000 लोकांना जेव घालणे.
आम्ही पाहणार आहोत त्याविषयी की ह्या गोष्टीतून आम्ही काय शिकणार आहोत. एक 5 गोष्टी आम्ही त्या 5 गोष्टीवर आम्ही मनन करणार आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बघतो देवाच्या वचनातून की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी डोंगरावर जात आहे आणि त्या ठिकाणी खूप सारे लोक समुद्र त्याच्या मागं आहे आणि त्याला त्या ठिकाणी एक चमत्कार करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी वेळ मिळते. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या शब्दाचा ह्या वचनाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला कळून येतं की हा जो शास्त्रभाग आहे, हा जो चमत्कार आहे, हा पूर्ण शुभवार्तामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. कसा? मत्तेमध्ये पण आम्हाला पाहायला मिळतो, मार्कमध्ये पण पाहायला मिळतो आणि लूकमध्ये पण पाहायला मिळतो आणि योहानामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतो. या सर्व याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्यावर परंतु आम्ही आज ह्या योहानामधून का बरं पाहणार आहोत याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. विशेष करून आम्ही का बरं योहानाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. मार्क 6:30-34 पण याच्याविषयी सांगितलेलं आहे. लूक 9:10-17 पण सांगितलेलं आहे आणि आज आम्ही पाहतो की मत्ते 14:13-36 पण आम्हाला या ठिकाणी या गोष्टी पाहायला मिळतात की येशूने हे जे 5,000 लोकांना जेवण दिलेलं आहे हा एक चमत्कार आहे जो इतर चमत्कारमधून खूप फेमस आणि खूप प्रसिद्ध चमत्कार आहे की 5,000 लोकांना जेवण घालणे हा साधा चमत्कार नाही माझ्या प्यानो. मार्क पण ह्याविषयी सांगतो, लूक पण ह्याविषयी सांगतो आणि मत्ते पण ह्याविषयी सांगतो आणि योहान देखील ह्याविषयी सांगतो. का बरं याच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे? सगळ्यांनी ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो सिनेप्टिक गॉस्पल हा जो प्रकार आहे एक मागं पाहणं, सिनेप्टिक गॉस्पल ज्याला आम्ही म्हणतो, हे 3 जे गॉस्पल्स आहेत मेन मत्ते, मार्क, लूक आणि योहान त्याच्यातून एक थिओलॉजिकली ईश्वर वैज्ञानिक रूपामध्ये मोडला जातो. म्हणून विशेष करून 3 प्रकारचे गॉस्पल आहेत ते म्हणजे मत्ते, मार्क आणि लूक. हे शुभवर्तमान असं काय तद्दत याच्यामध्ये अभ्यास केल्यावर आम्हाला समजून येतं. आणि ह्यामध्ये पहिलं पुस्तक मार्क आहे आणि मार्कमध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो ह्या संदर्भाविषयी ज्यावेळेस मार्क सांगतो त्यावेळेस मार्क एक वेगळ्या रीतीने त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो आणि लूक जो आहे तो वेगळ्या रीतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मत्ते देखील या ठिकाणी वेगळं सांगायचा प्रयत्न करतो. परंतु एक वैशिष्ट्य गोष्ट आहे की आम्ही योहान ह्या पुस्तकातूनच आम्ही पाहण्याचं कारण का बरं घेतलेलं आहे आणि आम्ही पाहणार आहोत की ज्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी एका व्यक्तीविषयी विशिष्ट सांगितलेलं आहे जे इतर शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही आणि त्या व्यक्तीविषयी आम्ही पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर थोडंसं मी तुम्हाला काही याच्याविषयी थोडी माहिती देऊ इच्छितो. ज्यावेळेस येशू ख्रिस्त कफरनहूमच्या ठिकाणी होता, ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिब्रिया समुद्राच्या पलीकडे गेला. म्हणजे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता, ती ठिकाण कफरनहूम. वेन जीसस प्रोबेबली वॉज इन द वेसिनिटी ऑफ कफरनहूमच्या अवतीभोवती त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी त्यांनी येशू ख्रिस्तांनी योहान बाप्तिस्मा करणारा योहान याचे त्यांनी त्या ठिकाणी हत्या झाल्या आहे हे त्यांनी ऐकले होते आणि मग तो त्या ठिकाणावरून नावेने गालिलाच्या आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मोठा गालिलाच्या म्हणजे तिब्रिया समुद्राच्या पलीकडे गेला आणि त्या ठिकाणून कफरनहूममधून तो त्या ठिकाणी पोहोचला. आणि नंतर आम्हाला पाहायला भेटतं की ती जी जागा होती ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला तो जो ठिकाण होता तो एक डेझर्ट प्लेस म्हणजे वाळवंट जंगल सारखं त्या ठिकाणी ते होतं आणि इनहॅबिटेड एरिया म्हणजे एक रिमोट एरिया किंवा एक वेगळा केलेला एरिया ज्या ठिकाणी कोणी जात नाही. आणि ती वेळ अशी होती की
त्याला त्याच्या शिष्यांना वैयक्तिक वेळ पाहिजे होती. त्या ठिकाणी ते स्वतःला म्हणजे कपडे वगैरे बदलणं किंवा स्वतःचं त्या ठिकाणी ते आराम करणार होते. त्यांचं वैयक्तिक काही गोष्टी त्या ठिकाणी करणार होते. परंतु ज्यावेळेस येशूनी आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला हे ज्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं. का बरं त्याच्या मागे येत होता? ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की खूप मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे येत होता आणि त्याने ते पाहिलं, त्याला खूप चांगलं वाटलं आणि त्याला खूप कळवलं आलं त्यांच्याविषयी आणि ते त्याच्या मागं पायी चालू लागले. आणि त्यांनी ते पाहिलं ज्यावेळेस तो डोंगरावर जात होता त्यावेळेस त्यांनी त्यांना पाहिलं की लोक सगळे माझ्या मागं आले आहेत आणि ते पाहून त्याला खूप कळवलं आलं. आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की ही ग्रीव्ड म्हणजे मूव्ड ह्या शब्दाचा अर्थ असा होतो कंपॅशन. त्याला खूप कळवायला खूप त्याला काळजी त्या ठिकाणी त्या लोकांची आली की हे लोक माझ्या मागं आले. ते लोक त्याच्या मागं जाण्याचं कारण हे होतं जे आम्हाला दुसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं की त्यांनी त्यांच्या आजारी लोक जे होते त्यांना त्यांनी आरोग्य दिलं. त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे चमत्कार येशूने त्या दिवसामध्ये केले आणि हे होता होता येशू त्यांना सांगत गेला आणि ते लोकांना आवडलं आणि ते लोक त्याच्या मागं चालू लागले. आणि येशूला ते ठाऊक नव्हतं की लोक त्याच्या पाठीमागं होते. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याला खूप कळवळा आला आणि त्यांनी पाहिलं की वाळवंटामध्ये आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आणि त्यावेळेस ते लोक वेळ झाली होती आणि त्यांना जेवायचे होते म्हणून ते त्या ठिकाणी आले. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की यांचे जेवणाची तुम्ही तयारी करा. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपला म्हणाला, यांना खावायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. येशूने ही त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले कारण आपण काय करणार आहे हे येशूला अगोदरच ठाऊक होते. कारण येशूला सर्व काही ठाऊक होतं की तो मोठा चमत्कार या ठिकाणी करणार आहे. त्याने फिलिप्याने त्याला उत्तर दिले, याच्यातील एकाने थोडे थोडे पैसे देखील आम्ही एकत्र केले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. 200 रुपयाच्या भाकरी म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो 200 दिनारी त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. 200 दिनारी म्हणजे ह्या ठिकाणी 8 महिन्यांचं ज्यावेळेस आम्ही मेहनत करतो त्या काळामध्ये 8 महिने त्यांनी काम केल्यावर त्यांना 200 रुपये मिळतात. म्हणजे एकत्र केल्यावरती 200 रुपये असं त्या ठिकाणी एवढे पैसे गोळा होत होते. त्यांचे पगार त्यांना तेवढी मिळत होती. तर एवढे पैसे गोळा करूनही जर आम्ही एकत्र केले तर ह्या लोकांना आम्ही देऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो, असा व्यक्ती की कुठून तरी तो एक व्यक्ती येतो. त्या व्यक्तीविषयी आम्ही पाहणार आहोत. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया 8व्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत. आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, ठीक आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? हा खूप मोठा प्रश्न होता माझ्याकडनं. परंतु आम्ही मुख्य गाभ्याकडे वळणार आहोत की आजचं जे शीर्षक आहे वचनाचं ते आम्ही पाहणार आहोत की 5 स्पेशलिटीज ऑफ बॉय म्हणजे मुलाचे 5 गुण जे उत्तम गुण आहेत. स्पेशलिटीज म्हणजे एक चांगले गुण आहेत ते आम्ही पाहणार आहोत. आजचं जे शीर्षक आहे मुलाची 5 गुण, द 5 स्पेशलिटीज ऑफ बॉय. त्या मुलाचे 5 गुण आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. तो मुलगा काय आहे? तो मुलगा कुठून आला? हा खूप मोठा प्रश्न. ज्यावेळेस याच्याविषयी अभ्यास करत होतो त्यावेळेस एका जणाने असं सांगितलं की अ मिरेकल ऑफ अ बॉयज टिफिन म्हणजे एक लहान मुलाचा डब्बाचा चमत्कार. एक लहान मुलाचा डब्याचा चमत्कार आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. 5 गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत माझ्याकडनं. त्या
व्यक्तीविषयी आम्ही शिकणार आहोत की तो व्यक्ती काय होता आणि हा जो व्यक्ती होता, हा जो मुलगा होता, या मुलाविषयी पाहायला गेलं तर यांनी खूप मोठा ही प्लेड अ वायटल रोल इन द मिरेकल ऑफ जीसस क्राइस्ट. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या चमत्कारामध्ये खूप मोठा त्याचा त्या ठिकाणी हात होता माझ्या प्रियांनो, की त्यांनी या चमत्कारामध्ये त्याचा सहभाग होता. आणि अशाच प्रकारे आम्ही खूप सारे चमत्कार पाहत आलेलो आहोत की येशू ख्रिस्ताच्या वेळेस तो योसेफ अरिमथाय आम्हाला पाहायला मिळतो. आणि आरोनाच्या दिवसामध्ये पण ज्यावेळेस ते लोक त्याचे हात धरून उभा होते दिवस मावळीपर्यंत आणि ते त्याचे हात धरून उभे होते, असे काही लोक आहेत आम्हाला पाहायला मिळतं की ज्या लोकांनी महान कार्य केलेलं आहे, सहभाग घेतलेले देवाच्या कार्यामध्ये. त्याच प्रकारे हा देखील एक व्यक्ती होता, अ बॉय, एक मुलगा ज्याच्यामध्ये 5 गुण खूप स्पेशल होते. आणि जे 5,000 लोकांना जेवण घालणं म्हणजे साधी गोष्ट आहे माझ्या प्रियांनो. त्याच्या डब्यातून त्याला 5,000 लोकांपर्यंत ते जेवण खाऊ घालणं साधी गोष्ट होती. आणि आम्ही पाहतो की तो पहिली गोष्ट आम्ही शिकतो या ठिकाणी, ही वॉज अवेलेबल, तो उपलब्ध होता. पहिली स्पेशलिटी आम्ही पाहतो या मुलाविषयी की तो उपलब्ध होता. वाटलंच तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. 5 गोष्टी आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत. मुलाचे 5 गुण, त्यापैकी पहिली गोष्ट आहे तो उपलब्ध होता. आणि ह्यामध्ये आम्हाला काय काय पाहायला मिळतं, तो उपलब्ध होता म्हणून हे गोष्टी झाल्या माझ्याकडनं. आम्ही बघतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला देखील देवाचं कार्य करायचं असतं. पुष्कळसे असे लोक आहेत, पुष्कळसे असे देवाचे दास आहेत की ते काम करून सेवा करतात, ते स्वतःला उपलब्ध करतात देवाच्या कार्यासाठी. आणि म्हणून आम्ही बघतो की महान कार्य त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी होतं. रिस्पॉन्सिबिलिटी, चर्चमध्ये काय असे ॲक्टिव्हिटीज असतात, चर्चमध्ये काय असे काही गोष्टी असतात, जे लीडर्स आहेत, जे पुढारी आहेत चर्चमधले, ते काम करून देवाच्या जे चर्चेसमध्ये ॲक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये ते सहभागी होतात. पंच मंडळ आम्ही ज्याला म्हणू, किंवा ज्या गोष्टी आहेत की देवाचं कार्य करण्यासाठी ते त्या ठिकाणी अवेलेबल राहतात. पहिली गोष्ट आम्ही शिकतो की अवेलेबल राहणं. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की हेल्पिंग पीपल, लोकांना मदत करणे, उपलब्ध राहणे, देवाच्या कामामध्ये तो उपलब्ध होता. आणि त्यामुळं आम्ही पाहतो की मोठा चमत्कार त्या ठिकाणी झाला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की काही पास्टर लोक आहेत, काही देवाचे सेवक आहेत की ते इंडिपेंडेंट सेवा करतात. पूर्ण त्यांनी देवाला दिलेलं आहे. मला पूर्णपणे देवाची सेवा करायची आहे, मला पूर्णपणे देवाची सेवा करायची आहे. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेस मी देखील माझं वैयक्तिक उदाहरण देऊ इच्छितो. माझे वडील पाळक आहेत, आमची देखील सेवा आहे श्री मुली चर्च म्हणून. आणि माझ्या वडिलांना मी सेवेमध्ये मदत करतो, त्याच्यासोबत मी सेवा करतो. आमचे पेंटिकॉस्टल चर्च आहे. आणि गरीब लोकांमध्ये जे विधर्मी लोक आहेत, आम्ही डायरेक्ट डाऊन ट्रॉडन लोकांपर्यंत आम्ही स्वतः घेऊन जातो. आमचे ब्रदर आगामकर आणि पांडे सर त्या ठिकाणी आले होते औरंगाबाद या ठिकाणी. त्यांनी आमची सेवा पाहिली, त्यांनी आमचे चर्च पाहिले, लोक पाहिले, कशी प्रकारे सेवा आहे त्यांनी पाहिली. सांगायचं तात्पर्य हे की मला देखील देवाची सेवा करायची आहे, परंतु इंडिपेंडेंट सेवा असल्यामुळं काही आर्थिक आमची बाजू जी आहे थोडीशी नाजूक असल्यामुळं मी शाळेमध्ये जॉब करून माझ्या सेवेला आणि माझ्या वडिलांच्या सेवेला मी हातभार लावायचा प्रयत्न करतो. तर माझ्या प्रियांनो, एक सांगायचं तात्पर्य की असे खूप सारे असे लोक आहेत की जे देवाचे कार्य करण्यासाठी अवेलेबल होतात. मी कशा तरी देवाची सेवा करू का? तुम्हाला आणि मला असं वाटतं की देवाच्या चमत्कारामध्ये आम्ही देखील सामील व्हावं किंवा आम्ही देखील त्याचं भागीदार व्हावं. ही ग्रेट अपॉर्च्युनिटी, ही महान संधी घेण्यासाठी तुम्हाला आवडेल का? जर आवडेल तर आम्हाला स्वतःला उपलब्ध करणं गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. पुष्कळसे आपल्या चर्चेसमधले आम्ही पंचमंडळातून काही बघतो विशिष्ट लोकांना की ते त्यांचं काम करून चर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील आहेत. चर्चची मोठी जबाबदारी ते पार पाडतात, चर्चचे कार्यक्रम ते पार पाडतात. हे खूप आम्ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांचं सराहना करणं आम्हाला गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. आणि अद्भुत कार्य ते चर्चमध्ये करतात.
आणि एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते माझ्या प्राणी या ठिकाणी त्या मुलामधून तो त्या ठिकाणी अवेलेबल होता. दुसरी गोष्ट आम्ही लवकर संपवणार आहोत. ही हॅड सम फूड विथ हिम. त्याच्यासोबत काही भोजन होते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्याच्याकडे काहीतरी भोजन होते. थोडे काय व्हायना, 2 भाकरी काय व्हायना, 1 भाकरी काय व्हायना, त्या ठिकाणी त्याच्याबरोबर काही भोजन होते. आम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतं की त्या व्यक्तीकडं, त्या मुलाकडं थोडं भोजन होतं. आम्हाला देखील यातून शिकायचं अशी गोष्ट आहे की जर त्या मुलाकडं भोजन होतं म्हणून एक चमत्कार घडला माझ्या प्राण्यांनो. जर आम्ही उपलब्ध आहोत तर आमच्यामध्ये ती गोष्ट असणे गरजेचं आहे की ज्या गोष्टीविषयी येशूला गरज आहे. येशूला गरज आहे असाच प्रकार नाही, परंतु त्यावेळेस येशूला त्या गोष्टीतून चमत्कार करण्याची गरज आहे. म्हणून त्या मुलाकडं काही भाकर, काही मासे, काही भोजन त्या ठिकाणी त्या मुलाकडं होतं. आणि ती गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी आहे की जर आम्ही उपलब्ध स्वतःला करून घेतो देवाच्या सेवेसाठी, देवाच्या कार्यामध्ये, त्या चमत्कारामध्ये जर आम्हाला सहभागी व्हायचं आहे तर आमच्याकडे देखील काहीतरी असणं गरजेचं आहे. काय आहे ती गोष्ट? कदाचित ते आमचं टॅलेंट असू शकतं, कदाचित ते आमचं काहीतरी आमच्यामध्ये देवाने खुबे ठेवले. प्रत्येकामध्ये देवाने खुबी किंवा एक गुण असे ठेवलेले आहे की ज्याद्वारे आम्ही स्वतःला त्या ठिकाणी उभा करू शकतो. म्हणून आम्हाला ती गोष्ट देवासाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे की आमच्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे. आमच्याकडे काहीतरी असेल त्यावेळेसच आम्ही महान कार्य देवासाठी करू शकतो माझ्या प्राण्यांनो. आणि जर नसेल तर ती देवाकडून ओळखून घ्या की प्रभू ती गोष्ट कोणती आहे माझ्यामध्ये की ज्याद्वारे मी तुझी सेवा करू शकतो. कदाचित आमचे फायनान्शियल असू शकतात, कदाचित आम्ही बघतो की खूप साऱ्या गोष्टी आम्ही पाहतो त्या ठिकाणी की आमच्या जीवनामध्ये टॅलेंट खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. त्या गोष्टी आम्हाला शिकण्याची गरज आहे माझ्या प्राण्यांनो की ती गोष्ट काय आहे, त्या गोष्टीद्वारे आम्हाला सेवा करायची. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की अवेलेबल राहणं, उपलब्ध राहणं. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की त्याच्यासोबत काही भोजन होते आणि त्याच प्रकारे आमच्यासोबत काहीतरी आमच्यासोबत ठेवायला पाहिजे माझ्या प्राण्यांनो. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, त्याला ठाऊक होते की इतरांकडे नाही. तो मुलगा ज्यावेळेस शिमोन त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, ठीक आहे, लक्ष द्या या ठिकाणी की आमच्याकडे एक मुलगा आहे. या ठिकाणी हा मुलगा आला कुठून? हा मुलगा म्हणजे असं पाहिलं नाही कोणी, तो स्वतः आला त्या ठिकाणी. ज्यावेळेस आम्ही याचा अभ्यास करतो त्यावेळेस कळतं की हे माझ्याकडे 5 भाकरी 2 मासे आहेत. आणि त्या मुलाला घेऊन तो शिमोन पेत्र जो आंद्रियाचा भाऊ आहे तो त्याला येशूकडे घेऊन येतो आणि तो त्याला म्हणतो की आमच्याकडं एवढं आहे, परंतु ते म्हणतात की एवढं पुरेसर नाही. सांगायचं तात्पर्य की त्याला माहिती आहे की आता इतरांकडे नाही, आता माझ्याकडे जे आहे तेच आहे आता. म्हणून त्याने ते सर्वस्व त्याने ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या मुलाने दिलं. त्याला माहिती होतं की इतरांकडे नाहीये, त्याला इतरांविषयी कळालं की अरे इतरांकडे नाही म्हणून मला देण्याची गरज आहे. आज पुष्कळसे लोक एकमेकांना सेवेमध्ये मदत करतात माझ्या प्राण्यांनो. आमचं पण चर्च काही मला फोन आलेत आमच्या पंचमंडळाकडून की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, कारण आम्ही गरीब लोकांना काहीतरी देत आहोत, गरीब लोकांना आम्ही देत आहोत. ही गोष्ट माझ्या प्राण्यांनो शिकण्यासारखी आहे आणि ही आमच्या मंडळीमध्ये मला फार आनंद होतो की ही गोष्ट आमच्यामध्ये आहे आणि ही गोष्ट आम्हाला करत राहणं आहे. फिलंथ्रॉपी ज्याला आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि एकमेकांना मदत करणं, एकमेकांना धरून चालणं. येशू स्वतः बोलला की तुमच्याकडे जर 2 आहे तर तुम्ही 1 द्या. आम्हाला देखील ते करायचं आहे माझे प्राण. जे टॅलेंट आम्हाला दिलेलं आहे, ज्या गोष्टी देवाने आम्हाला दिलेल्या आहे, त्या गोष्टीचा वापर आम्हाला देवाच्या कार्यासाठी करायचा. ज्यावेळेस आम्ही ते करू त्यावेळेस मोठा चमत्कार होतो आणि तो मोठा चमत्कार असा होतो की त्याची नोंदणी बायबलमध्ये होती माझ्या प्राण्यांनो. आणि तेच या मुलाने केलं. जर तुम्हाला आणि मला वाटतं की देवासाठी एक अद्भुत कार्य आम्हाला करायला पाहिजे तर आम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे की आमच्याकडं एक आम्हाला समज असली पाहिजे की इतरांकडे नाहीये. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की ही वॉज अवेलेबल, म्हणजे तो उपलब्ध होतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो त्याच्यासोबत काही
भोजन त्याच्या बरोबर होते. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्याला ठाऊक होते की इतरांकडे नाही, आणि म्हणून त्यांनी स्वतःचा डब्बा त्या ठिकाणी, स्वतःच टिफिन, स्वतःच भोजन त्या ठिकाणी त्या लोकांना येशूकडे त्यांनी आणले. आणि चौथ्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याला इतरांविषयी काळजी होती. एक लक्षात सर्वजण, चौथा मुद्दा आम्ही पाहणार आहोत की त्याला इतरांविषयी काळजी होती, त्याला इतरांविषयी प्रेम होतं. त्याला वाटत होतं की इतरांनी देखील उपाशी राहावं, म्हणून त्यांनी तो डब्बा, त्याचं जे भोजन होतं माझे प्यानो, ते भोजन त्यांनी येशूकडे आणलं. खूप मोठा चमत्कार, खूप मोठा चमत्काराचा भाग त्याने स्वतःवर घेतला माझे प्यानो. त्याला ती काळजी होती. आणि आम्हाला जर देवाची सेवा करायची आहे, देवाच्या कार्यामध्ये जर आम्हाला उतरायचं आहे, जर आम्हाला खरं ख्रिस्ती म्हणून राहायचं आहे, तर आम्हाला इतरांविषयी काळजी असणं गरजेचं आहे. इतरांविषयी प्रेम, इतरांविषयी आम्हाला एक कळकळ असणे गरजेचे आहे माझ्या प्यानो. तरच आम्ही महान कार्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. जर आम्हाला पाहिजे की देवाने अद्भुत कार्य करायला पाहिजे, तर आम्हाला त्या ठिकाणी एकमेकांविषयी काळजी, एकमेकांविषयी प्रेम, एकमेकांविषयी कळकळ असणे गरजेचं आहे माझ्या प्यानो. या ठिकाणी सांगितलं जीसस मूव्ड विथ अ कंपॅशन. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला कळवळा आला, त्याला कळकळ, त्याला एक जाणीव झाली, त्याला एक प्रकारे काळजी आली लोकांची. आणि त्याच प्रकारे याला देखील काळजी आली मुलाला. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी अद्भुत चमत्कार करतो. याच गोष्टीमुळं, या 4 गोष्टीमुळे अद्भुत चमत्कार करतो. ह्या गोष्टी का बरं घडतात? ज्यावेळेस आम्ही देवाला अवेलेबल राहतो. चमत्कार कधी घडतात? ज्यावेळेस आमच्याकडे काहीतरी असतं, काहीतरी टॅलेंट देवाने आमच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्या गोष्टीमुळे हे चमत्कार कधी करतात? ज्या वेळेस आम्हाला कळतं की इतरांकडे नाहीये, आता मला काहीतरी करणं गरजेचं आहे. हे चमत्कार कधी घडतात? मोठा चमत्कार कधी घडतो? ज्यावेळेस आम्हाला एक इतरांविषयी कळकळ असते, इतरांविषयी काळजी असते, त्यावेळेस हे मिराकल घडतात माझे प्यानो. आणि 5वी गोष्ट आम्ही पाहणार आहोत या ठिकाणी, हे जे चमत्कार का बरं घडतात याचं कारण हे आहे की 5वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की तो आज्ञाधारक होता. ही वॉज ओबिडियंट. तो आज्ञाधारक होता. पहिली गोष्ट, तो उपलब्ध होता. दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत काही भोजन होते. तिसरी गोष्ट, त्याला माहीत होते की इतरांकडे नाही. आणि चौथी गोष्ट, त्याला इतरांविषयी काळजी होती. आणि 5वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, तो आज्ञाधारक होता. आमेन, हालेलुया. तो आज्ञाधारक होता, तो कार्य करण्यासाठी सक्षम होता. देव सक्षम आहे त्याला माहिती होतं, आणि तो त्या ठिकाणी आज्ञाधारक होता माझ्या प्यानो. आम्हाला पाहायला मिळतं आमच्या जीवनामध्ये आज्ञाधारकता असली पाहिजे. आमच्या पास्टर सोबतच नाही, आमच्या आईवडिलांसोबतच नाही, तर देवाबाबतीत देखील आम्हाला आज्ञाधारकता असणं गरजेचं आहे. आज आम्ही पाहतो की हे जे स्वभाव आहेत, हे आम्हाला देवासोबतच ठेवायचे नाहीत, तर आमच्या आईवडिलांबरोबर, आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याबरोबर देखील ह्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा आदर करणं, त्यांच्या आज्ञाधारकमध्ये राहणं. आज्ञाधारकता आम्हाला खूप लांबपर्यंत, खूप चांगल्या गोष्टीपर्यंत आम्हाला घेऊन जाते म्हणजे प्यानो. इफिसमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो, देवाचं वचन सांगतं की मुलांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या अधीन राहा, त्यांच्या आज्ञेत राहा, त्यांचा सन्मान करा, म्हणजे तुम्हाला दीर्घ आयु प्राप्त होईल. एवढंच नाही तर तुम्हाला सुप्रसिद्धी प्राप्त होईल. आमेन. यूथला मी इन्करेज करू इच्छितो की आपले आईवडील, आपले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांचा आम्हाला मान ठेवायचा आहे, सन्मान करायचा आहे माझे प्यानो. तरच आम्ही देवाचा चमत्कार आमच्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये पाहू शकतो. तरच देवाचं कार्य पूर्ण होऊ शकतं. जर आम्ही उपलब्ध आहोत देवासाठी, जर आम्ही आज्ञाधारक आहोत, तरच देवाचं कार्य होऊ शकतं माझ्या प्यानो. जर आम्ही इतरांविषयी जर आम्हाला काळजी आहे, तरच आम्ही देवाचं गोष्टी या ठिकाणी करू शकतो. आम्हाला इतरांविषयी काळजी असणं गरजेचं आहे. आमच्याकडे जे आहे ते आम्हाला इतरांना द्यायचं आहे म्हणजे प्यानो. तरच आम्ही देवाचं कार्य या ठिकाणी पाहू शकतो. आम्ही पाहतो आज जगभर समाप्तीकडे मी येत आहे.
आम्ही पाहतो ह्या 5 गोष्टी ज्यावेळेस आम्ही मनन करतो त्यावेळेस आम्हाला शिकण्यासारखं मिळतं की आज हे जग जे आहे एक त्रासामध्ये, एक दुःखामध्ये, एक वेगळ्या स्थितीमध्ये अडकलेलं आहे माझे प्राण. हे जगाला मुक्ती पाहिजे, हे जगाला तारण पाहिजे, जगातल्या लोकांना माझ्या प्राण्यांनो एक नवीन संजीवन पाहिजे, एक नवीन मिराकल त्यांना पाहायचं आहे, एक नवीन चमत्कार त्यांना पाहायचा आहे. तर हे कधी घडणार? त्या मुलासारखं आम्हाला समोर यायचं आहे की हे धरा, मी आहे तयार, मी करण्यासाठी तयार आहे, हे आहे माझ्याकडं, याद्वारे तुम्ही काहीतरी करा. आज्ञाधारक राहणं गरजेचं माझे प्राण्यांनो. ही काळजी आम्हाला असली पाहिजे की मी काहीतरी करायला पाहिजे देवाच्या कार्यासाठी. ही गोष्ट आम्हाला त्या मुलाच्या जीवनातून पाहायला मिळते. का तुम्ही आणि मी तयार आहात? का तुम्ही आणि मी उपलब्ध आहोत का? काही गोष्टी आमच्या सोबत आहेत का? आज प्रश्न करा स्वतःला. विषय इतरांकडे नाही म्हणून स्वतःकडे आहे हे तुम्हाला खात्री आहे का? इतरांविषयी आम्हाला काळजी आहे का? आज आम्हाला प्रश्न करायची गरज आहे. का आम्ही आज्ञाधारक आहोत का देवाविषयी, देवाच्या वचनाविषयी? आणि जर आहो तर, जर नसल तर आम्ही तयारी करूया आमच्या मनाची. आम्ही सर्वजण एकत्र येऊ या ठिकाणी. आम्हाला त्या मुलासारखं तयार व्हायचं माझे प्रेम. आम्ही समाप्तीची प्रार्थनेकडे वळू या ठिकाणी. आम्ही आमचे डोळे बंद करू. प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला उंचावतो प्रभूजी. खरोखर तू अद्भुत जिवंत देव आहेस. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्याकडे येतो प्रभू. आम्ही ज्या प्रकारे वचन वाचलं त्या मुलासारखं आम्हाला बनव प्रभूजी. ज्या मुलाचे जे 5 स्पेशलिटीज होते, जे 5 गुण होते ते प्रभू, ते गुण आमच्यामध्ये तू दे प्रभूजी. आणि त्याद्वारे तुझं मिराकल, तुझं महान कार्य होण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभूजी. प्रभू आम्हाला तुझ्यासाठी अवेलेबल कर, तुझ्यासाठी आम्हाला तू उपलब्ध कर प्रभूजी. कदाचित आम्हाला वेळ मिळणार नाही प्रभूजी, पण त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यासाठी वेळ काढावा असं तू कर प्रभू. आम्हाला माहिती नाही आमच्याकडे काय टॅलेंट आहे प्रभूजी, परंतु त्या टॅलेंटद्वारे आम्हाला मदत कर की प्रभूजी आम्ही ते तुझ्यासाठी वापरावं प्रभू. आम्हाला इतरांविषयी काळजी करणारं हृदय तू दे प्रभूजी. इतरांविषयी जाणण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभूजी. ज्यांच्याकडे नाही आहे प्रभू त्यांना देण्यासाठी आम्हाला मदत कर. आणि आम्ही आज्ञाधारक राहावं यासाठी आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर प्रभूजी. आणि त्याच प्रकारे मी प्रार्थना करतो प्रभूजी, आमचे सर्व मंडळीचे सर्व सदस्य जे कोणी ऑनलाईन पाहत आहे प्रभूजी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव प्रभूजी. मी प्रार्थना करतो या ठिकाणी प्रभू, आमचे सर्व सदस्य आम्ही तुझ्या हातामध्ये सोपतो. प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हा सर्वांना मदत कर प्रभू की आम्ही तुझ्या वचनावर राहावं, आज्ञाधारक राहावं, उपलब्ध राहावं तुझ्या कार्यासाठी. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो प्रभू दान अर्पणसाठी. ज्यांनी कोणी प्रभू आपलं अर्पण तुझ्या भांडारात दिलेलं आहे, तू हृदय पाहणारा देव आहेस प्रभूजी. तू अंतःकरण पाहणारा देव आहेस प्रभूजी. ज्यांनी दिलं प्रभू त्यांच्या अंतःकरण तू पाहिलेलं आहेस प्रभू. आणि प्रभू मी प्रार्थना करतो त्यांना तू बहुतेक आशीर्वादाने तू भर प्रभूजी. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव, तुझा अनुग्रह त्यांच्या जीवनामध्ये उतरवू दे प्रभूजी. आणि हो दे तुझे नावाचं गौरव. मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये प्रभू, ज्यांनी दिलं प्रभू तुझं आकाश, तुझे आकाशाचे द्वार उघडून त्यांच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद दे. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. मी प्रार्थना करतो प्रभूजी याचा वापर तुझ्या कार्यासाठी करून दे. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या स्तुतीसाठी होऊ दे. इथून पुढचे प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवतो. सर्व प्रार्थना भक्ती सर्व काही तू आशीर्वादित केल्यास तुझ्या आभार उपकार मानतो प्रभू. सर्व स्थाप तू के तारण तू कर प्रभूजी. आणि हो दे तुझे नाव सोपव तारणारा प्रभूजी ख्रिस्त याच्यावर मी प्रार्थना विनंती करतो म्हणून तर प्रभूजी आमेन. आम्ही सर्वजण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे गुन्हे आम्हास सोडले आहेत तसेच तू आमचे गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवद देवा, आम्ही म्हणूया. सुवद देवा परस्पर स्तवा होत्या खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आम्ही आशीर्वाद घेऊया. देव जो पिता याची प्रीती, देव जो पुत्र याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्वदा असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you. सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आणि तुमची प्रार्थना विनंत्या पंच मंडळाकडे तुम्ही देत चला, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि तुमचे दान आणि अर्पण आम्ही सर्वजण ज्यावेळेस एकत्र येऊ त्यावेळेस आम्ही भांडारामध्ये टाकणार आहोत. भेटूया पुढच्या रविवारी. थँक्यू सो मच. सर्वांचे आभार मानतो. सर्वांचे जय ख्रिस्त.